ग्रेट करून. आणि छानसं मळून घेऊया. मळून म्हणजे खूप जास्त टाईट मळायचं नाही, हलक्या हाताने फक्त मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि याचे समान आकाराचे गोळे तयार करून घेतलेले आहेत, जेणेकरून आपल्याला स्टफिंग मध्ये ते व्यवस्थित बसतील. आणि हा कणकेचा गोळा घेतला, गोळ्याला छानसं अशी एक वाटी टाईप मध्ये करून घेतलं. हे तर ऑलमोस्ट सगळ्यांना माहितीच आहे कशा प्रकारे स्टफिंग करायचं आहे. पण जर स्टफिंग आपली व्यवस्थित झाली, गोळ्यामध्ये व्यवस्थित बसली, तर पराठा छान लाटता येतो. आणि अशा प्रकारे स्टफिंग याच्यामध्ये घालून मी ह्याला पूर्ण पॅक करून घेते. अशा प्रकारे पॅक करून घेतलेलं आहे. वरचा काढायचं, थोडं एक्स्ट्रा जी कणिक आहे ती तुम्ही काढायची असेल तर काढू शकता, नाहीतर त्याच्यामध्येच लावून घेऊ शकता, कणकीमध्येच, गोळ्यामध्ये. आणि थोडंसं जे आपलं स्टफिंग आहे ते सगळ्या दिशेने पसरून घेतलं. आणि असा छानसा आपला एक स्मॉल पराठा तयार करून घेऊया. आकार तुम्ही